हे काय म्हणते बघा, दूधू पियेंगे आज तो दूधू पियेंगे. जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या अजय फॅब्रिकेशन चॅनलवर. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आज आपल्याला कारखान्यामध्ये गेल्यानंतर काय कुंडी ग्रिल एक बनवायची होती, अशी कस्टमरची एक इन्क्वायरी होती. ते आपलं चालू झालं. आल्यानंतर आल्याला मी आपले मटेरियल आलेलं होतं ते अँगल वगैरे कटिंगला घेतली. नंतर काय कटिंग झाल्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे ठरलेलंच असतं, आऊट वगैरे काढणं, हे करणं. परफेक्ट मेजरमेंटमध्ये असे मटेरियल कटिंग करून घेऊन मी बसलो आऊट काढायला. आऊट असा कसा खणाना खणाना काढून आपल्या म्हटलं फ्रेमा तर जोडून घेऊया. त्या गडबडीत माझं आपलं चालू झालं काम. अँगल बार आऊट काढून झाल्यानंतर बार घेतले बेंडिंगला. असे टेपर डिग्रीमध्ये आणि एल शेपमध्ये बार बेंडिंग करायचे होते. या शेगऱ्याच्या आणि या फिक्चरच्या सहाय्याने हे बार कसे बेंड करून घेतले बघा. त्याच्यानंतर ही घेतली आपली फ्रेम जोडून आणि त्याच्यावर हे बार व्यवस्थित डिवायडेशन करून लावून घेतली आणि हे उभा करून घेतलं ग्रिल. हे एल शेपमध्ये ग्रिल होतं आणि प्लस म्हणजे याला छपरी देखील होती बघा. ही छपरी जवळजवळ 2 फुटाने बाहेर काढलेली होती. हे बार असे डिवायडेशन करून व्यवस्थितरित्या लावून घेतलेले होते. आणि आपलं काम म्हणजे कसं असं खतरनाक असतं हो, सगळं माप जरा जरी चुकलं तर साईडवर काय तर घोळ झालाच म्हणून समजायचा. ग्रिल फिनिश झाल्यानंतर त्याला फुल अँड फायनल वेल्डिंगचं काम माझ्याकडेच असतं. ते आपलं गॉगल घालून हातात ग्लास धरून चालू झालं. नाहीतर रात्रीचं काय मग DJ सॉंगच लावावं लागते, कारण वेल्डिंगला लागते हो मेन म्हणजे. आणि रात्रभर रडत बसायची वेळ येते. ते वेळ नको मग गॉगल आणि काच दोन्ही पण मी वेल्डिंग मारताना वापरतो. आणि व्यवस्थितरित्या असं परफेक्ट बार टू बार सगळं वेल्डिंग वगैरे मारून घेतलं. आणि मी मारलेलं वेल्डिंग म्हणजे काय विषय कटच. बार तुटेल पण आपलं वेल्डिंग तुटणार नाही, ही माझी गॅरंटी असते कामाला. त्याच्यानंतर आपल्याला पत्रा पण फिटिंग करून घ्यायचा होता. पत्रा व्यवस्थित माप टाकून कटिंगला घेतला आणि हँड ग्राइंडरवरच पत्रा देखील मापात असा कटिंग करून घेतला. कारण साईडवर काही करता येणार नव्हता पत्रा फिटिंग. त्यामुळे इथेच आम्ही पत्रा कटिंग करून व्यवस्थित मापात फिटिंग करून पुन्हा आणि एकदा तो काढून घेतला. हे बघा, हे काम कसं झालेलं आहे मला सांगा. तुम्हाला आता वाटेल हे बाहेरून पिंजरा वगैरे आहे, खरं हे कुंडी ग्रिल आहे आणि ते जवळजवळ 4थ्या मजल्यावर फिटिंग करायचं आहे आपल्या. त्यातच कामाच्यामध्ये एक छोटंसं काम आलेलं होतं. गॅस कटरने आर्म गरम करून हे स्कोडा गाडीचं सस्पेन्शन होतं ते आऊट जरा काढायचं होतं. ते त्या मिस्त्रींची इन्क्वायरी होती, त्यामुळे ते पण त्यांना करून दिलं. आणि ही सस्पेन्शनमध्ये ही मांडी जी होती, साईड मांडी काळ्या कलरची दिसते, ती त्यांना व्यवस्थितरित्या अशी फिटिंग करून दिली. ते म्हणले नंतर गाडीला फिटिंग बघून जोडून बघतो काय होतं आणि काय नाही. ते ठीक आहे म्हटलं, आपलं आपलं काम होतं करून द्यायचं. त्यांना करून दिलं या गॅस कटरच्या माध्यमातून. मग आपलं काय झालं, ग्रिल सगळं पत्रा काढून घेतला आणि लागलो कलरच्या मागं. कारण ग्रिलला कलर मारायचा म्हणजे रोलर आणि ब्रशशिवाय पर्याय नाही. स्प्रेनं मारायचं म्हटलं की स्प्रेचा फवारा जास्त उडतो. त्यामुळं आपल्याला हातात घेतला ब्रश, रोलर आणि चालू केले एकसारखं ग्रिल कलर करायला. आणि त्यात पावसानं पण आज उघडीप दिलेली होती, त्यामुळं माझं काम पण आज पडदेशी झालं. आणि सरते शेवटी संध्याकाळी मित्रांनो आपली ग्रिल कलर करून तयार झालीत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.